नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मित्रांनो आपण YouTube ला लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। ओके, आणि मित्रांनो त्याच्यात मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो, रोज तुमचा 9 वाजता मित्रांनो या YouTube चॅनल वरती मित्रांनो लेक्चर असतं। जर तुम्हाला मॅथ्स अवघड जात असेल, गणित अवघड जात असेल तर मित्रांनो ही जी लेक्चर सिरीज आहे ती चुकू नका मित्रांनो। रोज पेन आणि नोटबुक घेऊन बसा, मी गॅरंटी देतो तुम्हाला मॅथ्स मधली भीती जाईल। आणि मित्रांनो मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स येण्यासाठी मित्रांनो आपण ही लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। ओके मित्रांनो, तलाठी भरती असेल किंवा सरळ सेवा बाकीच्या असतील तर त्याच्यासाठी मित्रांनो ही जी लेक्चर सिरीज आहे मित्रांनो फक्त मॅथ्सच नाही तर सर्व सब्जेक्ट मित्रांनो या YouTube चॅनल वरती मित्रांनो रोज तुमचे 5 लेक्चर या YouTube चॅनल वरती मित्रांनो तुमचे होत आहेत। तर सगळ्यांनी मित्रांनो काय करायचंय प्रत्येक सब्जेक्टला एक वेगवेगळी नोटबुक बनवायची आहे आणि मित्रांनो रोज लेक्चर करायचंय, ते पेंडिंग ठेवायचं नाहीये। ओके, तर प्रत्येक विषयाचा मित्रांनो टाइम जसं मॅथ्स 9 वाजता असतं तसं मित्रांनो बाकीचे सब्जेक्ट देखील त्या टाइम नुसार होत आहे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो जॉईन करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट हे वेळोवेळी मित्रांनो भेटत जाणार आहेत। तसंच मित्रांनो आपला हा टेलिग्राम ग्रुप देखील आहे टिक्कर मराठीचा। व्हिडिओच्या लिंक मध्ये मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक देखील भेटेल। तिथे मित्रांनो त्या लिंक वरती जाऊन मित्रांनो तुम्हाला ते टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करून ठेवा। ओके, तर सुरू करूया आजच्या या सेशनला। बघा, जर मित्रांनो लेक्चर आवडलं तर लेक्चर लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो मला कोणती कमेंट आवडते, लय भारी कमेंट आवडते तर लय भारी कमेंट करायला विसरू नका। चला, आजचं मित्रांनो हे वयवारीवरचं धमाकेदार सेशन होणार आहे मित्रांनो। काय धमाकेदार सेशन होणार आहे बघा मित्रांनो। वयवारी मध्ये जर बेसिक बघायला गेलं, सगळ्यात आधी मित्रांनो बघा बेसिक बघूया आपण। सगळ्यात आधी बघा काय रे, वयवारी मध्ये आपल्याला 3 टाइपचे वय बघायला भेटतात मित्रांनो। वयवारी मध्ये काय 3 टाइपचे वय बघायला भेटतात। एक असतं आजचे वय, त्याला आपण प्रेझेंट एज म्हणतो। काय म्हणतो? प्रेझेंट एज। ओके, एक असतं मित्रांनो पूर्वीचे वय। ओके, त्याला इंग्लिश मध्ये एक तर बिफोर म्हणतो किंवा ॲगो म्हणतो। काय म्हणतो? बिफोर किंवा ॲगो। ओके, आणि एक असतं मित्रांनो नंतरचं वय। एक असतं काय नंतरचे वय, त्याला एक तर इंग्लिश मध्ये आफ्टर म्हणतो किंवा हेन्स म्हणतो। ओके, 5 इयर हेन्स, 2 इयर हेन्स। ओके मित्रांनो बघा, आता समजा इथे दोन व्यक्ती आहेत। समजा मित्रांनो ए आणि बी, काय रे ए आणि बी समजा दोन व्यक्ती आहेत। ओके, समजा ए चं आजचं वय मित्रांनो समजा 20 आहे। काय रे ए चं समजा आजचं वय मित्रांनो काय आहे 20 आहे। ओके, आणि मित्रांनो बी चं आजचं वय समजा 30 आहे। काय रे 30 आहे। ओके, ए चं आजचं वय समजा 20 आहे आणि बी चं आजचं वय काय रे 30। ओके मित्रांनो, समजा आपल्याला जर ए चं 5 वर्षापूर्वीचं विचारलं, काय रे ए चं 5 वर्षापूर्वीचं विचारलं तर आपल्या मनात काय येणार सांगा? जर आजचं वय 20 आहे तर 5 वर्षापूर्वी किती असणार आहे मित्रांनो? 15 असणार आहे। जेव्हा आजच्या वयापासून मागचं वय काढायचं असेल तर मित्रांनो मायनस करायचं। काय करायचं? मायनस। आणि बी चं किती असणार मित्रांनो 5 वर्षापूर्वी? 25। किती असणार आहे? 25। इथपर्यंत क्लिअर झालंय का सगळ्यांना? काही डाऊट? ओके, आणि मित्रांनो जर त्यांचं 5 वर्षानंतरचं विचारलं, काय रे 5 वर्षानंतरचं विचारलं मित्रांनो ए चं आजचं वय किती 20 तर 5 वर्षानंतर किती असणार आहे मित्रांनो 25। किती असणार आहे? 25। आणि बी चं 5 वर्षानंतर किती असणार आहे? 35। आपल्याला इथून काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेव्हा आजच्या वयापासून मागचं वय काढायचं असेल तर काय करायचं रे? मायनस। आणि नंतरचं वय काढायचं असेल तर काय करायचं? प्लस करायचं। ओके, राहील लक्षात? ओके, कधी पण आजच्या वयापासून ह्या गोष्टी मित्रांनो काढायच्या असतात किंवा क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतात।
समजलं इथपर्यंत? काही डाऊट? आता मित्रांनो इथून आपल्याला काय समजतंय रे बघा, ह्या दोघांमध्ये आजच्या वयामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 10 वर्षाचा. कितीचा फरक आहे? 10 वर्षाचा. 5 वर्षापूर्वी जरी बघायला गेलं तरी दोघांमध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 10 वर्षाचा फरक आहे. आणि 5 वर्षानंतरच्या वयात जरी बघायला गेलं तर दोघांमध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 10 वर्षाचा फरक आहे. म्हणजे इथून आपल्याला काय क्लिअर होतं रे? दोन व्यक्तींमध्ये आजचा वयातील फरक बघायला गेला किंवा 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक बघायला गेलं किंवा नंतरचा वयातील फरक बघायला गेलं तर वयातील फरक मित्रांनो काय असतो? सेम असतो. जसं एक्झाम्पल घ्यायला गेलं, समजा घरात तुम्ही 2 भाऊ आहेत किंवा भाऊ बहिणी आहेत. तुमच्या जन्माच्या वेळेस जर तुमच्यामध्ये 2 वर्षाचं अंतर असेल तर आज देखील मित्रांनो तुमच्यामध्ये किती 2च वर्षाचं अंतर असणार आहे ना? ओके. का तुम्ही मोठे म्हणून तुमचं वय एकदम वाढत जातं, लहान याचं एकदम कमी, असं नाही ना? वयातील फरक कधी पण काय असतो रे? सेम असतो. काय असतो? सेम असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला बेसिक मित्रांनो काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. क्लिअर इथपर्यंत? आता मित्रांनो कधीही काय करायचं? क्वेश्चन सोडवताना आजचं वय काढून घ्यायचं मित्रांनो. काय करायचं? आजचं वय काढून घ्यायचं. ओके. समजा जर तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन विचारला मित्रांनो, समजा एच एच काय रे 4 वर्षापूर्वीच काय रे? आधी बेसिक एकदम व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आपल्याला क्वेश्चन सोडवायचंच काम आहे. समजा एच 4 वर्षापूर्वीचं वय जर जर 25 होते तर त्याचे काय रे? तर त्याचे 8 वर्षानंतर वय किती असेल? समजा असा क्वेश्चन विचारलाय तर त्याचे 8 वर्षानंतर वय किती असेल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? चला जे जे लेक्चर बघतायत त्यांनी सगळ्यांनी मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये आन्सर द्यायचंय. नुसतं बसायचं नाहीये. माझ्या लेक्चरला असं एकदम उत्साहित पाहिजे, आन्सर दिलं पाहिजे. ओके. क्लिअर? जसं मी लेक्चर एनर्जीने घेतो तसं मित्रांनो तुम्ही देखील आन्सर एनर्जीने दिले पाहिजे. फुल ऑफ जोश. ओके. क्लिअर? मग आता इथे मित्रांनो बघा बरेच मुलं काय करतात रे? याच्यातच हे जे वय ना त्याच्यातच 8 ऍड करून टाकतील. तर असं नाही मित्रांनो. इथे जो पण क्वेश्चन दिलेला असतो तो आजच्या वयापासून दिलेला असतो. बरेच मुलं काय इथे आन्सर देतील 25 मध्ये 8 ऍड केले 33. असं नसणार मित्रांनो. 33 वाले रॉंग होतील. कारण का रे? हे कधीचं वय मित्रांनो? हेच 4 वर्षापूर्वीच आहे. हे कधीच आहे? 4 वर्षापूर्वीचं वय मित्रांनो. हेच 4 वर्षापूर्वीचं वय 25 असेल. काय रे मित्रांनो? 25 असेल. कधी पण काय करायचं मित्रांनो? पहिलं काम काय करायचं? आजचं वय काढून घ्यायचं. काय करायचं? आजचं वय. जर त्याचं 4 वर्षापूर्वी 25 असेल मित्रांनो तर त्याचं आजचं वय किती येईल मित्रांनो? मला सांगा. आजचे वय त्याचे किती येईल? 29 येईल. किती येईल? 29 येईल. याच्यात काही डाऊट? जर आजचं वय 29 असेल मित्रांनो तर त्याचं 8 वर्षानंतरचं विचारलंय. हे जे 8 वर्षानंतर आहे ना मित्रांनो ते आजच्या वयापासून विचारलेलं आहे. कधी पण लक्षात ठेवा इथे जे विचारलेलं असेल ते मित्रांनो आजच्या वयापासून विचारलेलं असेल. एवढं लक्षात ठेवा. काय? आजच्या वयापासून विचारलेलं असेल. मग त्याचं जर आजचं वय 29 असेल तर 8 वर्षानंतर किती येईल रे? 37. मग याचं करेक्ट आन्सर किती असणार आहे मित्रांनो? 37. 33 असेल का? नाही. बेसिक समजलं? असं जेव्हा क्वेश्चन विचारतील तेव्हा पहिलं काम काय करायचं रे? आजचं वय काढून घ्यायचं. समजलंय? काही डाऊट? ओके. आता मित्रांनो 1 बाय 1 बघा कसे क्वेश्चन्स दिलेले आहेत बघूयात आपण. काय म्हटलेलं रे आपल्याला? बघा अमित, अनिल व आशिष. काय रे? अमित, अनिल व आशिष यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला. किती रे? 2:5:3. जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असेल तर आशिषचं वय विचारले. मित्रांनो जेव्हा आपण गुणोत्तर दिलेलं असेल ना तर तिथून मित्रांनो आधी ओरिजिनल संख्या घेऊन घ्यायची. हे गुणोत्तर आहे मित्रांनो. जर अमितचं गुणोत्तरामध्ये 2 असेल तर त्याचं ओरिजिनल वय किती असेल रे? 2x. किती असेल? 2x. किती असेल? 2x. क्लिअर इथपर्यंत? ओके. जेव्हा आपण गुणोत्तरात व्हॅल्यू दिलेली असेल तर त्याच्यावरून जर ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची असेल तर मित्रांनो ती x मध्ये घ्यायची. अमितचं जर गुणोत्तर 2 असेल तर त्याचं वय किती असेल ओरिजिनल? 2x. क्लिअर? तसंच मित्रांनो अनिलचं किती असेल रे? 5x. अनिलचं किती असेल मित्रांनो? 5x. ओके. आणि मित्रांनो आशिषचं किती असेल रे? आशिषचं किती असेल मित्रांनो? किती आहे? 3x. कळालं इथपर्यंत? आता हे तिघांचं मिळून 60 दिलेलं आहे मित्रांनो. तिघांचं मिळून किती दिलेलं आहे? 60.
तर इथे तिघांचं मिळून दिलेलं आहे ना मित्रांनो, तर इथून पण तिघांचं घ्यायचं, लक्षात ठेवा. आता इथून तिघांचं किती येईल रे? 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती रे? 10x. 10x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 60. तर मित्रांनो इथून काय करायचं? 1x ची व्हॅल्यू काढून घ्यायची. काढा. 10 स किती रे? 60. तर x ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 6. आणि जे विचारलंय त्याच्यात टाकायचं मित्रांनो. आशिषचं आजचं वय विचारलंय, तर आशिषचं आजचं वय किती रे? 3x. x ची व्हॅल्यू 6 टाकली तर साइन 3 किती येणार आहे मित्रांनो? याचा आन्सर किती येणार आहे? 18. तर मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे? 18. समजलं? काही डाऊट? क्लिअर झालंय सगळ्यांना? समजलं? एकदम सोपं आहे मित्रांनो. एकदम काय? सोपं आहे. जायचं पुढे. इथं जसं दिलेलं असेल ना तसं इथं घ्यायचं. x ची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि जे विचारलंय त्याच्यात टाकायचं. किंवा तुम्ही इथून डायरेक्ट रेशो पण ऍड करू शकतात. बघा 2 आणि 5 7, 7 आणि 3 किती रे? 10. 10 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 60. 10 ची व्हॅल्यू किती आहे? 60. तर एकाची व्हॅल्यू किती? 10 स किती? 60. असंही करू शकतात. रेशो मेथड म्हणतात याला. जसं इथे x ची व्हॅल्यू येते ना तशी एकाची व्हॅल्यू येते. तर मित्रांनो आशिषचं विचारलं, आशिषचं गुणोत्तरात किती आहे? 3. एकाची व्हॅल्यू 6 तर 3ची व्हॅल्यू किती? 18. असं देखील तुम्ही मित्रांनो आन्सर देऊ शकता. समजलंय? समजा? सभी को समजा? जाने का? क्लिअर? चला जायचं का पुढे मित्रांनो? आवडत असेल तर मित्रांनो लेक्चरला लाईक एकदम जोरात करायचंय. ओके, आणि लय भारी कमेंट झालीच पाहिजे. चला आता एकदम जोरात करूया आपण. बघा काय रे? 5 आणि 2 किती? 7. 7 x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 77. तर x ची व्हॅल्यू किती रे? 11. काही डाऊट याच्यात? झालं मित्रांनो. तर मित्रांनो मुलाचं 5 वर्षापूर्वीचं, आधी मित्रांनो हे मुलाचं आजचं वय किती रे? 2x. मुलाचं आजचं वय किती? 2x. मुलाचे आजचे वय किती मित्रांनो? आजचे वय किती? 2x. x ची व्हॅल्यू 11 टाकली. 11 दुनी 22. हे मुलाचं आजचं वय झालं. काय रे? मुलाचं आजचं वय झालं. पण मित्रांनो आपल्याला 5 वर्षापूर्वीचं विचारलं होतं. मग आजचं जर 22 असेल तर 5 वर्षापूर्वी किती असेल रे? 17. झालं मित्रांनो. काही डाऊट? कारण हे गुणोत्तर आजच्या वयाचं दिलेलं होतं ना. सर इथे तर काहीच दिलेलं नाही. काहीच दिलेलं नसेल तेव्हा ते आजच्या वयाचं असतं, लक्षात ठेवा. मग गुणोत्तरात मुलगा किती होता? 2. तर त्याचं वय किती असेल? 2x. x ची व्हॅल्यू 11 आली. 11 दुने 22. हे मुलाचं आजचं वय झालं. इथे व्यवस्थित वाचून घ्यायचं. कधीच विचारलंय? 5 वर्षापूर्वीचं. म्हणून 22 मधून 5 काय केले? मायनस केले. काही डाऊट? चला पुढे. आता मित्रांनो बघा अस्मिताचं ओरिजिनल किती झालं रे? 3x. अस्मिताचं ओरिजिनल वय किती झालं? 3x. आईचं ओरिजिनल वय किती झालं रे? 11x. आता इथे फरक म्हटलेला आहे मित्रांनो. मागच्या क्वेश्चन मध्ये बेरीज म्हटलेली होती, तसं इथे काय म्हटलेलं आहे? फरक. फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. काय? मायनस. मोठ्यातून छोटा घ्या. 11तून 3 गेले 8x. 8x ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 24. तर x ची व्हॅल्यू किती येईल रे? 3. 8 त्रिक 24. तर अस्मिताचं आजचं वय विचारलं होतं. अस्मिताचं आजचं वय किती रे? 3x. x ची व्हॅल्यू 3 टाकली. 3 त्रिक 9. मित्रांनो काही सेकंदात आन्सर येतं. काही सेकंदात आन्सर येतं. समजलं? इथं फरक दिलेला होता म्हणून फरक घेतला. इकडे जसं दिलेलं असेल ना तसं घ्यायचं मित्रांनो. बेरीज दिलेली असेल तर बेरीज, फरक दिलेला असेल तर फरक, गुणाकार दिलेला असेल तर गुणाकार. चला जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो? बघा सेम आहे मित्रांनो. फरक दिलेला आहे. फरक किती रे? 28. चला तुम्ही याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचं. याचा आन्सर काय येईल? क्वेश्चन नंबर टाकायचा आणि त्याचा आन्सर कमेंट मध्ये मला द्यायचंय. तुम्ही देणार तुम्ही. सेम याच्यावरती क्वेश्चन आहे आणि आईचं 7 वर्षानंतरचं वय विचारलंय. आधीचं आजचं वय आधी काय करायचं मित्रांनो? आजचं वय काढून घ्यायचं. आधी काय करायचं? आजचं वय काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 7 ऍड करायचे. देणार तुम्ही आन्सर. तुम्ही व्हिडिओ एकदम प्रॉपर बघतायत, लेक्चर एकदम प्रॉपर बघतायत, तर लेक्चर मधील जो पण होमवर्क असेल त्याचं मित्रांनो आन्सर तुम्ही दिलंच पाहिजे. जर इथे आन्सर दिलं तरच तुम्ही एक्झाम मध्ये मित्रांनो आन्सर देऊ शकतात. चला देणार तुम्ही. माझे जर सिन्सिअर विद्यार्थी असणार तर नक्की देणार मित्रांनो. आता मित्रांनो हा पुढचा टाईप. आधी काय बघितलं आपण? गुणोत्तर आणि एक काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते, त्याच्यावरून जे विचारलेलं आहे ते काढायचं. पहिला टाईप क्लिअर झाला? बोल बोल बोल. क्लिअर झालंय का? चला जायचं पुढे. चला आता मित्रांनो इथं सरासरी दिलेली असते. काय दिलेली असते रे? सरासरी. सरासरीचा मित्रांनो फॉर्म्युला काय? सगळ्यात आधी बघा सरासरीचा फॉर्म्युला काय रे? एकूण बेरीज, एकूण बेरीज
अपॉन एकूण संख्या. आता इथे व्यक्ती म्हणून आपण काय घेणार, एकूण व्यक्ती. ओके, एकूण व्यक्ती. ओके, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या असतं, पण इथे व्यक्ती म्हणून व्यक्ती. ओके, आता मित्रांनो इथे सरासरी दिलेली, सरासरी किती दिलेली आहे, 18. आणि आता इथं किती मुलांची दिलेली आहे, 3 मुलांची. म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले इथं, 3. तर मित्रांनो इथून बेरीज भेटेल, एकूण बेरीज भेटेल, 3 मुलांच्या वयाची काय भेटेल रे, बेरीज. हा भागीला 3 इकडे येताना काय होईल, गुणीला. मित्रांनो त्या 3 मुलांच्या वयाची बेरीज किती आली रे, 18 गुणीला 3 किती होतात, 54. मित्रांनो कायम लक्षात ठेवा, जेव्हा क्वेश्चन मध्ये सरासरी दिलेली असते तेव्हा काय भेटते रे, बेरीज भेटते. काय भेटते, बेरीज भेटते. राहील लक्षात. आता इथे मित्रांनो आपल्याला बेरीज भेटली त्यांच्या वयाची, म्हणजे मागच्या क्वेश्चनच्या टाइप मध्ये कन्वर्ट झालं. बेरीज भेटली, गुणोत्तर दिलेलं आहे, त्याचं गुणोत्तर काय रे, 2 3 4. गुणोत्तर 2 3 4 असेल तर वय किती असेल, 2x 3x आणि 4x. बरोबर आहे का, कळालं. सगळ्यांची मिळून बेरीज करा, 2 आणि 3 5 आणि 4 9. 9x ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो इथं, 54. किती आली रे, 54. तर x ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो, नमसक 54. काही डाऊट, समजलं. परत रिपीट करतो मित्रांनो, इथं सरासरी दिलेली होती. सरासरीचा आपला फॉर्म्युला काय, बोला, एकूण बेरीज अपॉन एकूण संख्या. इथं व्यक्ती म्हणून व्यक्ती. सरासरी किती होती, 18 होती. व्यक्ती किती होते, 3 होते. मग हा भागीला 3 इकडे येताना काय होईल, गुणीला. 18 गुणीला 3 किती रे, 54. मित्रांनो जेव्हा पण क्वेश्चन मध्ये सरासरी दिलेली असेल तर कायम लक्षात ठेवा, तिथून काय भेटते, बेरीज. एकूण बेरीज काढून घ्यायची. तिघांच्या वयाची बेरीज किती आली रे, 54. बेरीज माहिती होते म्हणून गुणोत्तरामधून बेरीज घेतली, 2 3 4. यांची बेरीज किती येईल, 9. वय किती असेल, 9x. 9x ची व्हॅल्यू 54. तर एका x ची व्हॅल्यू किती, 6. तर आता इथे काय विचारलं होतं मित्रांनो, सर्वात लहान मुलाचं वय किती. गुणोत्तरामध्ये सगळ्यात लहान कोण दिसतोय, 2. वय किती असेल मग त्याचा, 2x. x ची व्हॅल्यू 6 टाका. सगळ्यात लहान मुलगा कोण आहे रे, इथे लिहून देतो बघा, लहान मुलगा. हे मित्रांनो तोंडी सोडवायचं. लहान मुलगा किती आहे, 2x. x ची व्हॅल्यू 6 आहे, तर 6 दुने किती रे, 12. तर याचं उत्तर काय येणार आहे, 12. 12 को लॉक किया जाए. समजलं. सरासरीवरून आधी एकूण बेरीज काढून घेतली, एकूण बेरीज भेटली म्हणून गुणोत्तरामधून एकूण बेरीज घेतली, x ची व्हॅल्यू काढून घेतली आणि जे विचारलंय त्याच्यात टाकली. समजा, जाने का, क्लिअर. चला जायचं पुढे. वडील मुलगा व मुलगा यांच्या वयाचे सरासरी 48 असून त्यांच्या वयाचे, इथं काहीतरी डाऊट, 3 त्यांच्या वयांचे, इथं काहीतरी गडबड आहे मित्रांनो, प्रिंटिंग मिस्टेक वाटते. आय थिंक हे 3 वर्षानंतरचं गुणोत्तर असू शकतं किंवा 3 वर्षापूर्वीचं असू शकतं, असं काहीतरी असेल, पण आपल्याला ते सांगता नाही येणार ना. ठीक आहे, हा राहू देऊया क्वेश्चन. ओके, तिथे टायपिंग मिस्टेक दिसते काहीतरी. समजलंय सगळ्यांना. सरासरी दिलेली असेल तर पहिलं काम काय करायचं रे, एकूण बेरीज काढून घ्यायचं. समजलंय. जायचं पुढे. चला आता मित्रांनो पुढचा टाईप आहे, टाईप नंबर 3. 2 गुणोत्तर दिलेले असतात आणि मित्रांनो कोणाचं तरी वय विचारलेलं असतं. मित्रांनो पहिलं काम काय करायचं, जे सुरुवातीचं गुणोत्तर येणार आहे त्याला वयामध्ये घेऊन घ्यायचं. मित्रांनो राधाचं वय किती असेल रे, ओरिजिनल वय. जर गुणोत्तर 4 आहे तर तिचं वय किती असेल रे, 4x. आणि रमाचं किती असेल रे, गुणोत्तर 5 आहे तर वय किती असेल, 5x. चला काही डाऊट इथपर्यंत. मित्रांनो हे अशा स्वरूपात लिहून घ्यायचं. कशा स्वरूपात लिहून घ्यायचं, अशा स्वरूपात. क्लिअर इथपर्यंत. स्टेप लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर काय करायचं, नंतरचं गुणोत्तर लिहून घ्यायचं. नंतरचं गुणोत्तर किती रे, 5/6 आहे. क्लिअर इथपर्यंत. मित्रांनो नंतर काय करायचं बघा, मध्ये इक्वल टू आहे ना, इक्वल टू चा अर्थ काय होतो रे, इकडे जे असेल तेच इकडे पाहिजे ना. इकडे जर 5 लाडू खाऊ घातले तर इकडे पण किती लाडू खाऊ घातले पाहिजे मित्रांनो, 5 लाडू खाऊ घातले पाहिजे. हे कधीच आहे रे, 8 वर्षानंतरच आहे. हे कधीच आहे, 8 वर्षानंतरच आहे. आणि मित्रांनो हे कधीच आहे रे, आजचं. दोघं इक्वल आहेत का, नाही. मग हे जर 8 वर्षानंतर असेल तर हे पण काय पाहिजे, 8 वर्षानंतर. इथं काय करावं लागेल, अधिक 8 करावं लागेल. हे आजचे वय आहेत ना, 8 वर्षानंतरच येण्यासाठी अधिक 8 करावं लागेल. झाले का इक्वल. नंतर मित्रांनो काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा, तिरकस गुणाकार. चला करा मग. 6 चोक किती रे, 24x. 6 8 किती रे, 48.
इज इक्वल टू 5 गुणिला 5 किती रे 25 एक्स 5 8 किती 40. क्लिअर इथपर्यंत. मित्रांनो नंतर काय करायचं एक्स मधून एक्सच वजा करायचा आणि नंबर मधून नंबरच वजा करायचा. कधी पण मोठ्यातून छोटा वजा होतो. मग इथं कोण मोठा दिसतोय हा हा छोटा आहे हा इकडे जाईल. 25x मधून 24x गेले तर किती उरले रे 1x उरले. जर हा इकडे जातो ना तर मित्रांनो हा इकडे येतो लक्षात ठेवा. मग अधिक 40 इकडे येताना काय होईल वजा 40 मधून 8 गेले किती राहिले रे 8. तर x इज इक्वल टू किती येईल मित्रांनो 8. समजलंय काही डाऊट. क्लिअर. चला परत सांगतो कसं केलं बोला. पहिलं जे गुणोत्तर आहे आता आपण फास्ट सांगतो मित्रांनो. समजलंय ना. सोपी मेथड आहे मित्रांनो. काय करायचं जे सुरुवातीचं गुणोत्तर आहे त्याला एक्स मध्ये लिहून घ्यायचं. नंतरचं गुणोत्तर लिहून घ्यायचं. नंतरचं गुणोत्तर जेव्हाच आहे तेवढं इकडे ऍड करायचे. ऍड असेल किंवा सबट्रॅक्ट. पूर्वीचं असेल तर मायनस करायचं आणि नंतरचं असेल तर प्लस करायचं. इकडे 8 वर्षानंतरचं आहे ना इकडे पण 8 वर्षानंतरचं येण्यासाठी काय करावं लागेल अधिक 8 करावं लागेल. क्लिअर इथपर्यंत. नंतर काय करायचं रे तिरकस गुणाकार 6 चोक 24 6 48 इज इक्वल टू 5 5 25x आणि 5 8 40. क्लिअर इथपर्यंत. मोठ्यातून छोटा वजा करायचा. हा इकडे जाईल 25 मधून 24 गेले किती उरले 1x आणि 48 मधून 40 गेले किती उरले 8. x ची व्हॅल्यू 8 आली आणि जे विचारले त्याच्यात टाकायचं. मग राधाचं आजचं वय विचारलंय राधा काय रे 4x x ची व्हॅल्यू 8 टाका 8 चोक 32. सोपं आहे मित्रांनो एकदम काय रे सोपं आहे. काही डाऊट. चला ही झाली मित्रांनो बेसिक मेथड. या क्वेश्चनला तुम्ही ऑप्शन मेथडने देखील सोडवू शकता. पण मित्रांनो बेसिक मेथडने काय रे आन्सर रॉंग होत नाही आणि सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतात. पण ऑप्शन मेथडने काही क्वेश्चनच सॉल्व्ह होतात. म्हणून मी कधीही आधी बेसिक एकदम व्यवस्थित करतो. आणि मित्रांनो एकदा जर तुमचं बेसिक पक्क झालं ना रे तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन सोडवू शकतात कुठल्याही टॉपिकचा. म्हणून सगळ्यात आधी मित्रांनो बघा बाकीचे युट्यूब वरती काय करतात ही अशी ट्रिक जम्बो ट्रिक ही ट्रिक ती ट्रिक पण ती ट्रिक तेवढ्या पुरताच लागू होते. पुढच्या क्वेश्चनला लागू होत नाही. ते फक्त काय व्हिडिओजला व्ह्यूज देण्यासाठी हे कार्यक्रम चालू राहतात. मित्रांनो त्या जाळ्यात फसायचं नाही लक्षात ठेवा. ती ट्रिक पण शिकायची पण ती ट्रिक तेवढ्या क्वेश्चन पुरताच लागू होते. तसा क्वेश्चन आला तर तेव्हा ते कामात पडेल. पण मित्रांनो बेसिक पण शिकणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. समजलं. तर आता ऑप्शन मेथड काय बघूया. ही बेसिक समजली का रे. राधाचं आजचं वय विचारलंय ना हे ऑप्शन कोणाचे असणार राधाच्या आजच्या वयाचे. राधाचं गुणोत्तरात किती रे आजचं गुणोत्तर किती 4. वय पण 4च्या पटीत असेल म्हणजे 4च्या पाड्यात असेल. 4च्या पाड्यात 34 येतो का रे नाही. 33 येतो का नाही. 35 येतो का नाही. फक्त कोण येतो 32. मग हे काही सेकंदात उत्तर होतं. मग जेव्हा असं काही असेल तर आधी ऑप्शन मेथड चेक करून बघायची. सर मग तुम्ही सुरुवातीला का नाही सांगितलं. मी सुरुवातीला का नाही सांगितलं रे तुम्ही त्याचीच सवय लावून घेतात. मग हे बेसिक करत नाही. समजलं. समजलं. जाऊ मी पुढे. समजलंय दोघं मेथड. तर मित्रांनो आवडतंय लेक्चर लाईक करायला विसरायचं नाही लाजायचं नाही आणि कमेंट करायला विसरायचं नाही. कोणती कमेंट आवडते मला लय भारी. चला लय भारी होऊन जाऊ द्या. चला सेम आहे मित्रांनो. बघा काय म्हटलेलं रे आजचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग काय ते आजचं गुणोत्तर एक्स मध्ये लिहून घ्यायचं. आता आपण फास्ट सोडूया. क्लिअर. नंतरचं गुणोत्तर लिहायचं 5 वर्षानंतरचं दिलेलं आहे. 5 वर्षानंतरचं किती रे 20 27 आहे. हे 5 वर्षानंतरचं आहे म्हणून अधिक 5 अधिक 5. काही डाऊट. नंतर काय रे तिरकस गुणाकार 27 5 135 एक्स 27 5 135 20 7 140 आणि 20 5 100. कधी पण मोठ्यातून छोटा वजा होतो. 140 मधून 135 गेले किती उरले रे 5x आणि 135 मधून 100 गेले किती उरले 35. तर x ची व्हॅल्यू किती आली रे 7. झालं. काही अवघड आहे का. जे विचारलंय त्याच्यात टाकायचं. तर दिनकरचं आजचं वय विचारलंय. दिनकरचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती होतं रे 5 म्हणजे वय किती असेल 5x. x ची व्हॅल्यू 7 आली 7 5 35. झालं मित्रांनो. ही झाली बेसिक मेथड. आणि ऑप्शन मेथड काय रे दिनकरचं आजचं वय विचारलंय म्हणजे कोणाचे ऑप्शन असणार दिनकरच्या आजच्या वयाचे. गुणोत्तरात दिनकर किती रे 5. मग वय 5च्या पटीत असेल. 5च्या पाड्यात 36 येत नाही 33 येत नाही 32 येत नाही फक्त कोण येतो 35.
असं जर सोपं असेल ना तर आधी ऑप्शन मेथडने चेक करून घ्यायचं मित्रांनो. समजलंय? जाऊ मी पुढे. तर सेम क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही याचा आन्सर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये द्यायचं आहे. सेम टाईप वरती क्वेश्चन आहे म्हणून मी तुम्हाला सोडवायला देतोय. सोडवणार व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की आन्सर पाहिजे, म्हणजे जेवढे पण बघत असतील तर प्रत्येकाचा आन्सर आला पाहिजे. का रे, होमवर्क दिल्याने तुमची प्रॅक्टिस होते, म्हणजे तुम्हाला समजतं क्वेश्चन कसा सोडवायचा आहे. कळालं मित्रांनो? व्हिडिओच्या कमेंटमध्ये आन्सर मित्रांनो द्यायचंय. चला पुढचा क्वेश्चन काय रे बघा. आता मित्रांनो हा जो पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, तो कशावरती रे? इक्वेशन वरती. कशाने वरती? इक्वेशन वरती. फक्त आपल्याला काय करायचंय? इक्वेशन सोडवायचंय. सगळ्यात आधी माहिती बघूया. काय रे, मनोज आणि वसीम यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. म्हणजे त्यांचं वय किती असेल रे? मनोजचं वय किती असेल? 3x आणि वसीमचं किती असेल रे? 11x. क्लिअर? एक एक गोष्ट वाचत जायची अशी. इथपर्यंत क्लिअर झालं? पुढचं काय रे? वसीम रेहान पेक्षा 12 वर्षाने काय रे? लहान आहे. वसीम काय म्हटलेले मित्रांनो? रेहान पेक्षा 12 वर्षांनी लहान. लहान म्हणून काय करायचं? मायनस. जे पण रेहानचं वय असेल त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी वसीमचं काय कमी कमी म्हणून काय केलं? मायनस केलं. समजलं इथपर्यंत? काय सांगितलं होतं रे? वसीम वसीम म्हटलेलं आहे ना, कोणापेक्षा? रेहनापेक्षा 12 वर्षांनी लहान लहान म्हणून मायनस केलं. जास्त राहिलं असतं तर प्लस केलं असतं. समजलं इथपर्यंत? आता मित्रांनो इथे जे पण हे इक्वेशन दिलेलं असतं ना, ते आजच्या वयाचं दिलेलं असतं. म्हणजे ही जी कंडिशन दिलेली ती कधीची रे? आजच्या वयाची. म्हणजे वसीमचं जे आजचं वय ते रेहानच्या आजच्या वयापेक्षा काय रे? 12 वर्षाने लहान. आता इथे मित्रांनो बघा पुढे काय दिलेले रे? खरा क्वेश्चन इथून सॉल्व्ह होणार आहे. कुठून? इथून बघा. 7 वर्षानंतर रेहानचं वय किती होणार आहे रे? 85. मित्रांनो हे 7 वर्षानंतर 85 होणार आहे. म्हणजे रेहानचं आजचं वय किती असणार रे? 78. बरोबर आहे ना? मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा, हे जे पण इक्वेशन दिलेले असतात ते आजच्या वयापासून दिलेले असतात. कळालं? आणि जर समजा त्यांना जर पूर्वीचं किंवा नंतरचं म्हणायचं द्यायचं असेल तर तसं मेन्शन केलेलं असतं त्यांनी. समजा हे 2 वर्षानंतरचं वय किंवा पूर्वीचं वय तसं दिलेलं असतं. जर काहीच दिलेलं नसेल तर ते आजच्या वयाची कंडिशन असते. वसीमचं आजचं वय काय रे? रेहानचं जे पण वय असेल त्याच्यापेक्षा 12 वर्षाने काय मित्रांनो? कमी आहे. एवढं आलं लक्षात? मित्रांनो आता बघा जर मी इथं रेहनाचं वय टाकलं तर मला वसीमचं वय भेटून जाईल आणि वसीमच्या वयापासून वरून मनोजचं वय भेटून जाईल. आता रेहनाचा 7 वर्षानंतर 85 होणार आहे, तर तिचं आजचं वय किती असेल रे? 78 असेल. 7 वर्षानंतर 85 होणार आहे ना, तर आज किती असेल ती? 78 असणार. बरोबर आहे का? मग तिचं जर मी इथे 78 टाकलं तर वसीमचं किती येईल रे? 78 वजा 12 किती? 66. वसीमचं आजचं वय भेटून गेलं. किती रे? 66. जर वसीमचं आजचं वय 66 असेल तर मित्रांनो बघा आपण काय मनोजचं काढू शकतो. कसं काढू शकतो? वसीमचं आजचं वय 66 भेटलंय ना. वसीम आजचं वय किती रे? एक्स मध्ये 11x. 11x ची व्हॅल्यू किती? 66. पहिलं काम काय करायचं मित्रांनो? इथून x ची व्हॅल्यू काढून घ्यायची. काय करायचं? x ची व्हॅल्यू. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये बेरीज होती तर बेरीज सोबत आपण कम्पेअर केलं होतं. फरक होतं तर फरक मध्ये कम्पेअर केलं होतं. पण आता इथं वसीमचं वय ना हे आजचं आणि मला वसीमचं आजचं वय माहिती होतं. किती होतं रे? 11x. मग इथून x ची व्हॅल्यू काढून घ्यायची. x ची व्हॅल्यू काय येईल रे? 11 सक 66. x ची व्हॅल्यू किती येईल? 6. ही x ची व्हॅल्यू मी इथे जर टाकलं तर मनोजचं आजचं वय भेटून जाईल. मनोजचं आजचं वय किती येईल रे? साइन त्रिक 18. मनोजचं आज 3x आहे ना. x ची व्हॅल्यू 6 टाकली तर 6 गुणिला 3 किती होईल रे? 18. जर मनोजचं आजचं वय 18 असेल तर आपल्याला काय विचारलंय रे? मनोजच्या वडिलांचं वय विचारलंय आणि ते मनोजचे वडील काय रे? मनोजपेक्षा 25 वर्षांनी काय आहे? मोठे. पण जर मनोजचं आजचं वय 18 असेल तर 25 वर्ष मोठे आहेत. मग 18 अधिक 25 किती रे? 43. तर मनोजच्या वडिलांचं वय किती असणार आहे मित्रांनो? 43 असणार आहे. समजलं सगळ्यांना? सोपं आहे मित्रांनो. एकदम काय रे? सोपं आहे. काही डाऊट? क्लिअर झालं? सगळ्यात आधी काय केलं मित्रांनो? बघा हे गुणोत्तरात दिलेलं होतं. गुणोत्तरावरून वयामध्ये लिहून घेतलं, एक्स मध्ये लिहून घेतलं. ही कंडिशन दिलेली होती. वसीम रेहानपेक्षा 12 वर्षांनी लहान लहान आहे म्हणून मायनस केला. सगळ्यात आधी रेहनाचं आजचं वय काढून घेतलं.
इथून क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. आता इथे मित्रांनो 3 वेगवेगळे व्यक्ती, वसीम, मनोज, बरोबर आहे, रेना, तिघांपैकी एकाचं वय माहिती पाहिजे ना, तर बाकीच्यांचे वय भेटतील. रेनाचं 7 वर्षानंतर 85 दिलेलं होतं, तर तिचं आजचं वय किती येईल रे? 78. बरोबर आहे ना? 7 वर्षानंतर 85 होणार आहे, तर आजचं वय किती असेल तिचं? 78. म्हणून इथं 78 टाकलं. त्याच्यावरून वसीम भेटलं 66. आजचं वय वसीमचं किती भेटलं? 66. इकडं वसीमचं आजचं दिलेलं होतं, किती होतं? 11x. 11x ची व्हॅल्यू 66, तर x ची व्हॅल्यू किती? 6. ही 6 व्हॅल्यू मनोजच्या वयात टाकली. मनोजचं आजचं वय भेटलं आणि मनोजच्या आजच्या वयावरून मनोजच्या वडिलांचं वय काढलं. समजलं? एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त हे इक्वेशन काय रे? सोडवत जायचे. समजलं? मित्रांनो, अशा प्रकारे आपण वैवारिकचे 3 ते 4 टाईप मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमध्ये शिकलोय. सगळ्यांना समजलंय? मी किती 1 का 2 होमवर्कला देखील दिलेले आहेत. ते क्वेश्चनचे आन्सर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकायचे. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रत्येक टॉपिक या YouTube लेक्चरच्या द्वारे आपण मित्रांनो क्लिअर करतोय, जे तुमच्या एक्झामला येणार आहे. वरती कुठलीही एक्झाम असू द्या, एक क्वेश्चन 100% येणार म्हणजे येणार. आणि ह्या आपल्या लेक्चरचा 100% फायदा होणार. तुम्हाला लिहून देतो मी, लिहून. फक्त व्यवस्थित ऐका. जर तुम्हाला लगेच सोडवता येत नसेल तर ते सारखं सारखं बघा, तरच तुमचं काय रे ते मॅथ्स परफेक्ट होणार. समजलंय मित्रांनो? आणि मी एकदम बेसिक पासून शिकवतो, एकदम सोप्या भाषेत शिकवतो. समजलंय? तर मित्रांनो, व्हिडिओला जोरदार लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेलिग्रामची लिंक आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथे वेगवेगळ्या अपडेट, टेस्ट सिरीज तुम्हाला तिथे भेटत जातील मित्रांनो. समजलंय? तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण एक एक टॉपिक मित्रांनो कव्हर करणार आहोत. तर आज थांबूया. थँक यू सो मच.